जे धावसंख्या जर व्यक्तिगत पाहिली तर भन्नाट फॉर्म मध्ये 38 धावा. सागर इनसाइड आउट केलेत लॉंग ऑफला 38 वरती. सागरचा विकेट बाद झालाय परंतु संघाचा साठी चांगली केली. सागरची बॅटिंग आवडली तर पुन्हा टाळ्या त्याच्यासाठी, कारण त्याच्या 38 धावा करण जाडेला विजयाच्या दिशेकडे घेऊन चाललेत. फलंदाज बाद. सागर मात्रेसाठी टाळ्या वाजल्या. 38 धावांची केली. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आता आलाय सोपान पाटणकर. 23 धावा करायचे. चेंडू बाकी 17. प्रतीक जाधव नॉनस्ट्राइक एंडला थांबलाय. त्याने देखील भरपूर षटकार मारले. तो मोठा फलंदाज बाकी आहे करंजाडे टीमचा. मोठी मॅच. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर नंबर 3 वरती रवी सोलंकी, ज्याने 17 बॉल मध्ये 50 कुटल्या. तो फलंदाज आता गोलंदाजी करतोय. त्याच्याकडे मास्टर माइंड प्लॅन असतो नेहमी, गेम प्लॅनिंग. परंतु इथे काय घडलं, रवी सोलंकी मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. ओम साई पनवेल सोसायटी टीमला करायचे 23, चेंडू बाकी 16. सोडून जायचं नाही, सामना सोडून द्यायचा नाही, असं या गाण्याचा अर्थ होता. सामना नाही सोडायचा. जरी आपल्या विरोधात 50 जरी आल्या तरी सामना सोडणार नाहीये ओम साई पनवेल सोसायटी संघ. 16 बॉलमध्ये करायचे 23. बॉलर ऑन हॅट्रिक रवी सोलंकी. 2 बॉल 2 विकेट. परंतु प्रतीक जाधव सारखा मोठा फलंदाज सेफ आहे. नवीन फलंदाज येतो बॅटिंगला सागर कदम. सागर आणि रवी एकमेकांसमोर. 16 चेंडू 23. काय मॅच रंगली आहे. पैसा वसूल. बॉल तयार. बेल्स डाऊन. जोरदार टाळ्या. विकेट हॅट्रिक. सेलिब्रेशन इम्रान ताहिर सारखं सेलिब्रेशन केलं रवी सोलंकी फ्रॉम साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज तुम्ही पाहिला असेल ताहिर, आणि इथे तो सेलिब्रेशन झालं त्याच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि करायचे 23 धावा. करण जाडे जो 50 धावांची पार्टनरशिप केली, परंतु सागर मात्र बाद झाल्यानंतर त्यांचे विकेट येत आहेत आणि हा कमबॅक केलाय. परंतु या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक, मला वाटतं दुसरी किंवा तिसरी विकेट हॅट्रिक रवी सोलंकीच्या नावावरती. 2 विकेट हॅट्रिक आतापर्यंत पाहिल्या. काल 1 झाली होती. आज रवी सोलंकी. 15 चेंडू मध्ये 23 करायचे. दिनेश आलाय शेलार स्ट्राईकला जाणार. प्रतीक जाधव नॉन स्ट्राईक एंडला. रवी सोलंकीला सांभाळून खेळावं लागेल या मॅच मध्ये. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. ओम साईराम आणि अर्थात साईराम ओम साई 11 पनवेल सोसायटी संघाचा कमबॅक आहे मॅच मध्ये. दोन्ही वाईल्ड कार्ड एंट्री. दोघांना संधी मिळाली. अर्जंट एमर्जन्सी कॉल त्याने उचलला. एमर्जन्सी कॉल आपण डायल करतो 100-101. त्या प्रकारे हे कॉल उचलले गेले आणि दोन्ही संघ आमंत्रित झाले या मॅच मध्ये आदईच्या मैदानावर. डिफेन्सिव्ह फटका. हा खेळ करावा लागेल. महत्वाची लढत. कोण होणार आउट, पंचांकडे पाहिलं जाईल. आणि इथे क्रॉसिंग झाली आहे की नाही, नाही झाली. त्यामुळे सागर कदम परतेल. प्रतीक जाधव सेफ असेल. येणारे 14 चेंडू आणि करायचे आहेत. दिनेश परतलाय. येणारे 14 चेंडू आणि करायचे आहेत 23 धावा. एकदा टाळ्या रवी सोलंकी साठी. वन साइड सामना फिरवला टीम ओम साईराम सोसायटी पनवेल मध्ये. कमबॅक. मॅच ऑन. रोमांचक मॅच. 4 बॉल 4 विकेट. 14 चेंडू 23. क्रॉसिंग मध्ये थोडासा बदल पाहिला. काय सामना होता, कुठे गेला आणि कुठे आला सामना.
ज्या टाळ्या वाजत होत्या त्या आता वाजत नाहीयेत करण जाडे प्रेक्षकांकडून. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. पुन्हा डिफेन्स केलाय, मॅडन ओव्हर कडे आपण चाललोय. 4 विकेट 5 बॉल 0.